त्याच्यामुळे बऱ्याचशा मॅचेस ते ॲबसेंट होते. नव्या पर्वाची सुरुवात मला वाटतं या खेळाडूनं केली आहे नव्या वर्षामध्ये आणि नक्कीच शुभेच्छा असतील त्यांना या पर्वासाठी. घोडदेव संघ यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो हा केला गेलाय. 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील. जितूची बॅटिंग मी अनेक ठिकाणी पाहिलंय, मग ते मालवणीचं मैदान असू द्या किंवा मी म्हणेल गोडदेवचं मैदान असू द्या किंवा पेनखरपाड्याचं मैदान असू द्या, नेहमी तरी चांगली स्टार्ट ही जेम्स बॉन्ड टीमला दिले आहे. यावेळेस आणखीन एक चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. डीप मिड विकेट वरून फिल्डर येतोय, चेंडूला फील्ड करतो, नॉन स्ट्राईकला थ्रो देतोय. तत्पूर्वी फक्त 1 धाव. बुरद्याचं मैदान राईचा संघ खेळतोय, घोडबंदरचा संघ खेळतोय. आजचा जो लॉट आहे मित्रांनो तो खरोखरच अप्रतिम लॉट पडला गेला. उद्याचा लॉट देखील आपण पाहू शकाल. उद्याचा लॉट देखील खूप जबरदस्त आहे. उद्या देखील नामांकित संघ येणार आहेत. मिस्टाईन स्ट्रोक आहे, फटका फसतोय. सेफ हँड फिल्डर मिस्टर विक्रम जेलच्या खाली होते. फंबल झालं होतं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केला. पहिला धक्का जेम्स बॉन्ड राई या टीमला. मिस्टर सुनील परतीच्या मार्गी आउट. उद्याच्या आपण मॅचेस पाहूया. उद्या पहिला सामना असेल मालवणी वर्सेस NS भाईंदर म्हणजे जोनस या खेळाडूला तुम्ही या ठिकाणी खेळताना पाहणार आहात. मालवणी म्हटलं तर प्रमोद कोळी, धर्मेंद्र कोळी ही टीम तुम्ही पाहणार आहात. एका साईडला मीरा आणि मोरवा, RK मोरवा वर्सेस मीरा मास्टर्स या 2 टीमला तुम्ही पाहू शकाल. म्हणजे मंगेश पाटील अँड कंपनी, तर एका साईडला असेल नक्कीच रमाकांत भोईर अँड कंपनी. तिसरा सामना उमेळमान वर्सेस एक्सर बी म्हटलं तर नक्कीच म्हटलं तर किशोर तर तुम्हाला नक्कीच आठवण येईल. राकेश शेट्टी तुम्हाला नक्कीच आठवण येईल. आणि त्या ठिकाणी उमेदवार म्हटलं तर नक्कीच मुकेश पाटील यांची तुम्हाला आठवण येईल. हे 2 संघ आमने सामने असतील. तिसरा मॅच असेल आणि अंतिम सामना. संपूर्ण गावकऱ्यांना आतुरता आहे असा मॅच तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये शेवटचा मॅच पहिल्या फेरीतील पाहणार आहात. मुर्दा वर्सेस दहीसर म्हणजे एका साईडला असेल राजेश पाटील लाला माची तर दुसऱ्या साईडला असेल नंदू पाटील. शॉर्ट बॉल टॅप केला गेला चेंडूला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामधून. मात्र ब्रायन वेगाने चेंडूला फील्ड करण्यासाठी जातोय. इथे हा ना सुरू होतं. धाव घ्यायची आहे की नाही, सुरुवातीला म्हटलं धाव घ्यायची आहे, तो कॉल दिला होता. त्यानंतर मात्र थांब हा कॉल आला. एकच धाव इथे मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. जेम्स बॉन्ड सुंदर प्रवास मी जेम्स बॉन्ड राईट टीमचा पाहिला होता मागच्या 2 वर्षात. आपण मागे गेलो तर मिस्टर स्टोक आहे. पुन्हा एकदा फटका फसतोय. विक्रम झेलच्या खाली येत आहेत. यावेळेस देखील कुठलीही चुकी होणार नाहीये. आणखीन एक त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला मिस्टर चेतन. ही इनिंग संपल्यानंतर सर्व कॅप्टन जितके कर्णधार या ठिकाणी आहेत त्यांनी त्वरित यायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर जेवढे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संपूर्ण कॅप्टनना लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. धाव संख्या 13. न्यू बॅटर येतो प्रफुल्ल. हा एकमेव खेळाडू आहे, लक्षात ठेवा. हा एकमेव खेळाडू सध्याच्या घडीला ज्याच्या खात्यावर एका स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा आहेत. हे विसरता कामा नाहीये. एक मोठं नाव, एक मी म्हणेल भारतीय म्हणजे अखिल भारतीय खेळाडू म्हणू शकतो आपण प्रफुल्ल यांना. कारण जी अखिल भारतीय 40+ ची जी स्पर्धा होती, ऑल इंडिया 40+, त्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल यांनी नक्कीच एक चांगली खेळी साकारली होती. त्याच्यामुळे नक्कीच ऑल इंडिया खेळाडू आहे असं आपण या खेळाडूच्या विषयी नक्कीच म्हणू शकतो. बदलापूर या ठिकाणी ती स्पर्धा पार पडली होती. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. भरत वैती ज्याला वीरू या नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे
असे तुम्हाला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरोखरच ऑल इंडिया 40+ स्पर्धा राजा घरात त्यांना विसरता कामा नाहीये. बदलापूर या ठिकाणी ती स्पर्धा पार पडली होती. त्या ठिकाणी नक्कीच राई गावाचा सुपुत्र खेळण्यासाठी गेला होता आणि उमेदमान गावाचा एक सुपुत्र जो रायगड या टीम मध्ये खेळला होता, मुकुश पाटील. प्लेसमेंट पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. फिल्डर लांब आहेत आणि याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 16 धावा. जे आपले 12वे खेळाडू जे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत त्यांचं लक्ष देखील स्कोरबोर्डवर असणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त बसायचं नाहीये तर स्कोरबोर्डवर देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. धावा 16 झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो त्या ठिकाणी दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. घोडबंदर वर्सेस जमवंत राई. टर्न झालाय चेंडू आणि या कारणास्तव पंच स्थिर आहेत त्या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतोय चेंडू. चांगली गोलंदाजी. ज्येष्ठ आपण पाहतो 35 इयर ओल्ड 35 वर्षावरील खेळाडू आपण पाहतो त्या ठिकाणी. फुल ऑफ लाईन चेंडू ऑफ साईडला. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर सागर बैती. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो त्या ठिकाणी दिला गेला. 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहेत. आज राई या टीमकडे लक्ष दिलं आपण तर प्रशांत किनी मला वाटते नाही आहेत. प्रशांत मात्र कदाचित आहेत, मात्र 3 पी मधून मात्र 1 पी नाहीये. धावा झालेल्या आहेत फलकावर 2 षटकांच्या समाप्तीच्या खेळीनंतर 18 धावा. 2 विकेट मात्र आतापर्यंत जमवंत राई टीमच्या पडलेल्या आहेत. चला रेडी राहायचं आहे. टीम कांदरपडा आणि टीम गोडदेव या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. जेवण झालं नसेल तर जेवण करून घ्या. याच्यानंतर लगेचच तुमचा सामना असेल. गोडदेव टीम आणि कांदरपडा टीम आपण रेडी राहायचं आहे. रवी तरे म्हटलं तर एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण रवी तरे यांना अनेकदा पाहिला. फुल ऑफ लाईन चुकीचा चेंडू हाताळला गेला. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र त्याच फोर्स न पाठवून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रफुल्ल यांच्या बॅट मधून प्रफुल्लित करणारा हा षटकार. जय सियाराम. खूप चांगलं गीत डीजे. धन्यवाद वैभव डीजे आहे. काय फटका खेळला गेलाय. क्रिकेटचं सौंदर्य पाहायचं असेल तर नक्कीच मुर्द्याच्या मैदानाला भेट द्या. वॉट शॉट 6 बिग हिट. संख्या झाली आहे ती 30 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. काय गीतं वाजली जात आहेत. आपण प्रभू रामचंद्रांच्या या भूमीमध्ये आहोत, कारण खूप मोठं मंदिर प्रभू रामचंद्रांचं या मुर्द्याच्या नगरीमध्ये आहे आणि नक्कीच अनेक मी म्हणेल जे सण आहेत ते साजरे केले जात आहेत. शॉर्ट बॉल इथे देखील चेंडू आउट ऑफ द रोप. बिग हिट. पुन्हा एकदा षटकारांची तिकडी या ठिकाणी पूर्ण केली प्रफुल्ल यानं. नन्मगने पुन्मगने मुत्तायवने इन्नम सूरी वाईटचा इशारा. मित्रांनो 2017 मध्ये जो इतिहास घडला होता बालखुमच्या मैदानावर, तब्बल 100 त्या स्पर्धेमध्ये तब्बल 97 षटकार लागले गेले होते 2017 मध्ये आणि त्या 97 षटकारांचा विक्रम मोडला होता या मुर्द्याच्या मैदानावर. तब्बल 103 षटकार
या मुर्द्याच्या मैदानावर लागले गेले होते. हा आणि एक चौथा षटकार. आता मात्र गोलंदाजांचं खरं नाहीये, कारण ही जी खेळपट्टी आहे आतापर्यंत या खेळपट्टीनं फलंदाजांना चांगली साथ दिली आहे. अनेक फटके आपण या मैदानावर पाहिलेत. एक इतिहास जर सांगायचा गेला मित्रांनो, जवळपास 25 आणि 26 फेब्रुवारी 2023चा तो काळ होता. मुर्द्याची स्पर्धा होती. कोण विसरणार, 4 अर्धशतकं या मैदानावर झाली होती. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मोहन घरत ज्यांना 52 चेंडूमध्ये 133 धावा या मैदानावर कुठल्या होत्या. 25 आणि 26 फेब्रुवारी 2023चा मी इतिहास तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. आणखीन एक सलग 5 चेंडू आणि 5 षटकार. आहेत कोळशेच्या विरुद्ध 19 चेंडू मध्ये 52 धावा राजेश पाटीलला कुठल्या होत्या, मात्र संघ पराभूत झाला होता. त्यानंतर जोनस मॅन फ्रॉम भाईंदर, मिस्टर स्टोक आहे. विक्रम स्ट्रगल करतोय. ही कॅच होईल का? यस, इज गॉन. म्हणतात ना की 5 सुनार की तो 1 लोहार की, यावेळेस करून दाखवलंय. जरी 5 षटकार तू ठोकलेस तरी मात्र 6व्या चेंडूवर तुला डगआउटचा रस्ता दाखवला. प्रफुल्लबाद. जोनस यांना देखील विसरता कामा नाहीये. त्यांनी देखील 20 चेंडू मध्ये 56 धावा कोळशे टीमच्या विरुद्ध कुठल्या होत्या. त्यांनी देखील 7 षटकार हे ठोकले होते या मैदानावर. त्यानंतर नितीन हजारे ज्यांना आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील अजय हजारे ज्यांना आपल्या मास्टर क्रिकेट करिअर मधली पहिली अर्ध सेंचुरी या ठिकाणी पूर्ण केली होती. 18 चेंडू आणि 63 धावा दहिसर टीमच्या विरुद्ध अजय हजारे याने कुठल्या होत्या. त्यानंतर रमेश मांगेला मॅन फ्रॉम नारिंगी ज्याने जवळपास 1 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 5 विकेट देखील या मैदानावर कुठल्या होत्या. मात्र सुनीलची बॅटिंग देखील विसरता कामा नाहीये. 48 धावसंख्येवर सुनील देखील इथे बाद झाला होता. हे आहे जवळपास 2023चा मित्रांनो इतिहास जो मी तुमच्या समोर प्रेझेंट केला. जवळजवळ मित्रांनो 4 खेळाडूंनी अर्धशतक पूर्ण केली होती. मात्र एक डेटा तुम्हाला मी सांगतोय, एक सत्य तुम्हाला सांगतोय. या मैदानावर ज्या खेळाडूंनी अर्धशतक पूर्ण केले आहेत ते संघ पराभूत झाले होते. हे एक सत्य म्हणू शकतो आपण. प्रशांत बरोबर आहे ना, ते संघ पराभूत झाले होते. हे एक आपण चित्र या मैदानावर पाहिलं होतं. अर्धशतक झाली होती, मात्र ती अर्धशतके खेळी असून देखील त्या अर्धशतकाची मात्र खेळी कुठेतरी ती फेल गेली होती. मात्र रेकॉर्ड तो नोंदवलाय. हा 2023चा मी रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवला. मुर्दा या मास्टर स्पर्धेचा 2022चा देखील रेकॉर्ड तुमच्या समोर प्रेझेंट करेल. कारण 2 दादा संघ आमने सामने आहेत. धावसंख्या झाली ती 51. 3.1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शॉर्ट बॉल पूल करायचा होता, फटका फसलाय. अजिंक्य तरे जेलच्या खाली. भाऊ चेक करा जरा प्लीज, दुखापत झाले का बघा. कदाचित मला वाटतं चेंडू चेहऱ्यावर आदळला का भाऊ. पतंग ए बाळानो, पतंग इथे उडवू नका. चला हे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं मित्रांनो. कारण मी म्हटलं ना 103 षटकार एका स्पर्धेमध्ये 103 षटकार लागणं म्हणजे खायची गोष्ट नाही. 97 षटकारांचा तो विक्रम मोडीत काढला होता या मुर्द्याच्या स्पर्धेनं. आणि कदाचित यावर्षी देखील एक नवा विक्रम, षटकारांचा नवा विक्रम कदाचित या मुर्द्याच्या मैदानावर होऊ शकेल. चांगला चेंडू, वापसी केली गेली. नक्कीच कौतुक असेल. 5 षटकार रवी तरे, मात्र त्यानंतर केलेली वापसी, महत्वपूर्ण विकेट. प्रफुल्ल यांची मात्र विकेट त्या ठिकाणी रवीनं प्राप्त केली. 6 चेंडू 6 षटकाराचा विक्रम आहे 40+ क्रिकेटमध्ये. इथे स्टेट बॅटेड फटका, चेंडू हवेत आहे. ब्रायन चेंडूच्या खाली, चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक धक्का, जम्प्स वन राईट टीमला. जितू परततोय दगाच्या दिशेनं. आउट.
खेळी आपण पाहिली. जवळपास आपण पाहिलं जितू यांचं अपडेट, तर मला वाटतं 10 चेंडू आणि 17 धावा, 170चा आपण स्ट्राईक रेट जितू यांचा पाहिला. बॅडन जितू धावा झाल्या ते 54, 4 विकेट पलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक आपण माफ करा, चौथं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अलंकार तरे ज्यांच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत, लक्षात ठेवा, जे तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. जितू मात्र प्लेअर गोला करतोय पुढच्या मॅच साठी. मिस्टर स्टोक आहे, ही विकेट होऊ शकेल का? कॉलिंग नव्हती त्या ठिकाणी. एका साइडून नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भूषण आला होता, एका साइडून भरत वैद्य आले होते. मात्र कॅच कोण घेणार, तू की मी, याच्यामध्ये मात्र गाडी सुटली गेली. कॅच त्या ठिकाणी पडला गेला जमिनीवर. 2 धावा झाल्या, धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 56, अब तक 56. सर्व लेजंड खेळाडू आहेत. जर घोडबंदर टीमच्या विषयी जर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची गेली ना मित्रांनो, तर घोडबंदर टीम मध्ये निम्मे खेळाडू जे आहेत ते 50च्या पलीकडचे आहेत. निम्मे खेळाडू भरत वैती 50च्या पलीकडचे आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर रवी तरे 50च्या पलीकडचे आहेत. मोठा फटका आहे या वेळेस देखील. षटकार 6. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 62. एक मोठी धाव संख्या आपण या ठिकाणी पाहतोय. षटका पूर्ण झाले ती 4. एका मजबूत स्थितीमध्ये आपण या ठिकाणी नक्कीच राई संघाला पाहू शकतोय. मात्र या मैदानावर कुठलीही धाव संख्या सेफ नाहीये असं मी नक्कीच म्हणू शकतोय, कारण या मैदानावर जास्तीत जास्त आपण बॅटिंग पाहिले, हे विसरता कामा नाहीये. मोठमोठे आपण खेळी पाहिले आहे या मैदानावर, हे विसरता मात्र कामा नाहीये. सांगितलं ना 62 धावा, 62. लॉस ऑफ 4 विकेट ऑन बोर्ड. किरण घरत आणखीन एक नामांकित गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट बॉल, आणि या शॉर्ट बॉलला हुक केले, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार फटका, 6 धावा, षटकार. राईच्या खेळाडूंसाठी देखील हे मैदान नौकं नाहीये. या मैदानावर राईच्या खेळाडूंनी देखील भरपूर इतिहास केले आहेत, हे विसरता कामा नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध चेंडू डेवडॉन स्पोर्ट्सचा हाताळला गेला. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी. खास करून सुनील पाटील मॅन फ्रॉम राई, ज्याप्रमाणे येमून म्हटलं की 48 धावसंख्येवर सुनीलची खेळी या ठिकाणी पाहिली होती. यस मात्र येमू 19 चेंडूमध्ये 47 धावेची आपण खेळी सुनील यांची पाहिली होती उमेळमान टीमच्या विरुद्ध. नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेमध्ये भर. धावा झाल्या त्या 69 धावा. त्यानंतर हॅट्रिक विसरता कामा नाहीये. यावेळेचा मोठा फटका, चेंडू जाईल प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. हा एक आणखीन बिग हिट, षटकार 6. चांगला चेंडू हाताळला गेला. प्रशांत जो कधीही शांत नसतोय असा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. आज कदाचित मला वाटते संकेत पाटील देखील दिसत नाहीयेत.
आणि नितीन पाटील देखील आज दिसत नाही टीम मध्ये. संकेत कदाचित कुठेतरी कॉमेंट्री करण्यासाठी गेला असतील. हे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवले मित्रांनो. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं गेलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे मात्र पाहायची भूमिका पार पडली ती म्हणजे प्रवीण वैतीयानं. उंची इतकी होती की अडवू शकला नाहीये. चौकार 4. फक्त 79 धावा फलकावर लागल्या गेल्यात. हायएस्ट स्कोर नोंदवू शकतोय राई संघ. या मैदानावरचा हायएस्ट स्कोर, मुर्दा स्पर्धेमधील हा हायएस्ट स्कोर या ठिकाणी नोंदवलाय जेम्स बॉन्ड राई या टीमनं. सर्वाधिक धावा या मैदानावर मात्र जेम्स बॉन्ड राई टीमच्या नावावर. तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 85 आणि 86 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत घोडबंदर मास्टर्स टीमला. बघा नितीनचं मी नाव काढलं होतं. नितीन या ठिकाणी येतोय. मात्र दादा संघ आहे. जरी त्या 85 धावा दिल्या असल्या तरी देखील त्या 85 धावा पूर्ण करण्याची क्षमता आहे घोडबंदर मास्टर्स टीम मध्ये. लक्षात ठेवा त्या कॅपेबलचे खेळाडू त्या घोडबंदर टीम मध्ये आहेत. त्याच्यामुळे ही मॅच नक्कीच रफ अँड टफ होऊ शकेल. मात्र काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडीत आवाजात मात्र स्वागत केलं जात आहे दोन्ही बॅटरचं. अफलातून बॅटिंग त्या ठिकाणी केली गेलेली आहे. अफलातून बॅटिंग त्या ठिकाणी केली गेली. खास करून प्रफुल्ल, प्रशांत, त्यानंतर म्हणायचं गेलं तर योगेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर जितूच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग या मैदानावर साकारली. जेम्स बॉन्ड राई या टीमनं तब्बल 85 धावा फलकावर लावल्या आहेत आणि 86 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या घोडबंदर या टीमला. चला घोडबंदर संघ आपण आमच्या डाव्या बाजूला येऊन इथे बसायचं आहे. खेळाडू कक्ष आहे राई संघ, तो खेळाडू कक्ष आपण रिकामी करा. जेम्स बॉन्ड राई जे प्रेक्षक आहेत जेम्स बॉन्ड राईचे आणि इतर खेळाडू कक्ष आपण रिकामी करायचा आहे. तो खेळाडू कक्ष आहे. आपण दुसऱ्या साईडला बसावं प्लीज, विनंती करतोय आपणास. आणि घोडबंदर मास्टर्स आपण डाव्या साईडला आमच्या या इथून खेळण्यासाठी आपल्याला उतरायचं आहे. काय बॅटिंग केली. राजेश पाटील यांची आठवण झाली, जोनस यांची आठवण झाली, अजय हजारे यांची आठवण झाली, मोहन घरत यांची आठवण झाली या मैदानावर. अफलातून बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये केली गेली. मात्र राजेश पाटीलनं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधलं दुसरं अर्धशतक या मैदानावर झलकावलं, हे विसरता कामा नाहीये. 2023 मध्ये पहिलं अर्धशतक एन एस भाईंदर या मैदानावर राजेश पाटीलनं झलकावलं होतं. घोडबंदरच्या मैदानावर 60 धावेची खेळी देखील राजेश पाटील यांची विसरता कामा नाहीये. आमचे मित्र आहेत आणि ते व्यासपीठावर या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र उद्याच्या दिवसामध्ये लाला शो पाहायला मिळेल का, भरपूर अपेक्षा आहेत. कारण दुपारनंतर हवा जी आहे ती पूर्वेच्या दिशेला वाहताना आपण पाहतोय. पश्चिमेच्या दिशेला आपण सकाळी हवा पाहिली आहे. मात्र मुर्द्याचा जो राऊंड आहे, मुर्द्याची जी मॅच आहे ती चौथी मॅच ही मुर्द्याची आहे. त्याच्यामुळे तिथे लाला माची शो पाहायला मिळू शकेल का हे देखील पाहायला मिळू शकेल. मात्र मला एक सक्त बंदी आहे या ठिकाणी की, आणि कदाचित मी उद्याच्या दिवसामध्ये इथे नसेल. चला या समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी भरपूर जवळून 40+ क्रिकेट पाहिले, निहाळले, भरपूर ज्ञानी असे समालोचक, तंतोतंत माहिती तुम्हाला 40+ पोहोचवणारे असे आमचे समालोचक मित्र सन्माननीय अशोकजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. इन्व्हाइट करतोय मुख्य VIP डायसवर अमोलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हा. धन्यवाद.
थोडी हिंदी गाणी पण लावली ते बस झाली ती गाणी. तीच गाणी ऐकून काय काय नवीन पाहिजे ना काहीतरी. काय ते रोमॅन्टिक गाणी लाव ना बाबा. ते हळदीचीच गाणी किती लावतोस. नवीन फलंदाज रवी. मॅच अनेक लोक बघतात, अनेक जाती धर्माचे लोक बघतात रे. युट्यूबवर लाईव्ह आहे. थोडी गाणी पण चेंज कर. म्युझिकमुळे बरंच काही चेंज होतं मेंटली माणूस. नवीन फलंदाज कोणाले. रवी येतो स्ट्राईकला. पंचाकडनं गाड घेतोय. इज अ स्टायलिश बॅट्समन. एक टेक्निकली फलंदाजाचं एक तंत्र असतं हे. खराब चेंडू आहे. बिमार घेतला होता चेंडू फाईनकडे. पूल केला जातोय. 2 धावा घोषित आहेत. 86 धावांचं लक्ष. अलंकारला पहिल्याच षटकामध्ये अजिंक्य नाही 2 धावा घोषित आहेत तिथे. अलंकार नॉन स्ट्राईकला आहे. अजिंक्य बाद झाला. फार स्वस्त्यात परत पाठवलं त्याला तंबूमध्ये. अपेक्षा होती त्याच्या चाहत्यांकडनं. पुढचा चेंडू फुलटॉस घेतो. हो वेल फेल परफेक्ट फिल्डिंग. इथे प्रत्येक धाव सोन्याकडे काय राई संघाला. जेम्स बॉन्ड राई. थँक्यू पप्या. थँक्यू प्रशांत. सो वेल डन जॉब. अप्रतिम खेळ खेळलात आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. 86% व्ह्यूज येते. पब्लिकचा व्ह्यू आहे राई संघ जिंकेल म्हणून. 15% घोडबंदर संघ जिंकेल म्हणून युट्यूबवरती पब्लिक व्ह्यू येतोय. वोटिंग चालू आहे. 86% राई संघाला आहे. चेंडू कट होतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्यासाठी पिकअप केला जाते. सेकंड इज इझी मास्टर. आगरी कोळी संघटना राई, आगरी कोळी संघटना ठाणे, मुंबई, महाराष्ट्र. कमलेची मात्रे उपस्थित आहेत. मुर्दा संघ आनंद घेतोय कारण आयोजकाचं काम असतं. भरपूर मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडतोय. सगळ्यांचा देखरेख, पाहुणचार, प्रत्येक प्लेअरची देखरेख, कॅप्टनचा आदरातिथ्य. यावेळी चेंडू ऑन द टो होतोय. चेंडू टोला लागतोय. 1 धाव मिळते. जेम्स बॉन्ड राय थ्रो येतोय. बघायचं मात्र नाही. कुठेही ओव्हर थ्रो करायचा नाही. गुड डिसिजन. चांगला निर्णय घेतला गेला. मोठं धावफलक आहे. टार्गेट मोठं आहे. इथे ओव्हर थ्रो सामना गमावायचा नाहीये. हा एक कधी कधी तुमच्याकडे कॅल्क्युलेशन. निवड खेळताय, मोठी फटकेबाजी करताय, कॅल्क्युलेशन असणं गरजेचं असतं. एक अभ्यास असायला पाहिजे त्या सामन्याचा. त्या सामन्यावरती तंत्र असायला पाहिजे. एक टेक्निकली सुद्धा खेळ असायला पाहिजे. तो राई संघ सध्या तरी पहिल्या षटकामध्ये दिसतोय मला. षटक संपते रत्नेश. पहिलं धावसंख्या झालेले 9 गडी बाद झालाय तो म्हणजे मोठा फलंदाज अजिंक्य. थोडस वाढतंय राई संघा. जेम्स बॉन्डला 87% येते पब्लिकचा वोटिंग आणि 13% येते ते घोडबंदर संघाला. मग अशी भरत म्हणाला की बलाढ्य संघ आहे घोडबंदर. एक लक्षात ठेवा. चेस करणं, चेसिंगला जेव्हा तुम्ही टार्गेट पूर्ण करता तेव्हा तुमचा आलेख, तुमचा फलंदाजीचा आलेख, तुमच्या संघाचा जो रुतबा असतो तो वाढतो. फर्स्ट इनिंगला तुम्ही जेव्हा टार्गेट मोठं करता ते एक तुम्हाला इनिंगला चान्सेस असतात. सेकंड ओव्हर प्रशांत येतोय. पहिला चेंडू थोडासा हवे डॉट डिलिव्हरी येतोय. जेम्स बॉन्ड राई 6 ते 7 सकाळच्या दरम्यान पाहिलं तर फार कमी राई संघाला एक व्ह्यू होता. यावेळेस चेंडू ड्राईव्ह केला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. मिड ऑफकडे चेंडू जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 11. 86 टू विन. मोठा पल्ला आहे. मोठं टार्गेट आहे. मात्र टार्गेट पूर्ण करायची क्षमता आहे. मी असं म्हणणार नाही घोडबंदर संघ कमकुत आहे, कॅपेबल आहे. मात्र जी तुमची खरी कॅपॅसिटी, कॅलिबर जो असतो तो जेव्हा अशा क्रुशियल मॅचमध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जेव्हा दिसतो, पूर्ण होतो, तो खरा कॅलिबर. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी वाईड अवांतर धाव. युट्यूबवर फॅमिली स्पोर्ट्सवर आपण पाहताय. वोटिंग पर्सेंट वाढतोय. चेंडू पूल केला जातोय.
बघायचंय. ओ, हातात लॉलीपॉप होता जेल आणि सोडला जातोय. जरी तुमच्याकडे भांडवल मोठा असला तरी ते इकॉनॉमिकली असायला पाहिजे. इथे तुम्ही प्रत्येक चेंडू सोन्यागाने किती जेल पकडायला पाहिजे होता. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. व्हेरी बॅड फिल्डिंग. निव्वळ ढिसाळपणा दिसतो क्षेत्रक्षणामध्ये आणि हा झेल पकडायला पाहिजे होता. कधी कधी मोठी भांडवल सुद्धा अशा एखाद्या झेलमधनं विजयाकडे रूपांतर होतं. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 15 झाले. मास्टर मुर्दाम सर्वांचे मी आभार माने ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचं. गोलंदाज आहे तो म्हणजे प्रशांत. मुरलीधर तुकाराम पाटील यांच्याकडनं सर्व पारितोषिक ट्रॉफी आलेले आहेत. कैलास दामोदर म्हात्रे त्यांचे बंधू कैलास प्रवीण दामोदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सामनावीर पुरस्कार. विशाल कोळे एकविरा स्पोर्ट्स नायगाव उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट. चेंडूला ऑफ साईडला ओ मात्र आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे. अरविंद विनायक भोईर फलंदाज गोलंदाज मालिकावीर प्रेशर कुकर आहे. अरविंद भोईर यांच्या बाबतीत मी थोडंसं माहिती देतोय. इज हार्ड वर्क. खूप छान मेहनत करतो. मुर्दा गावातील मार्केटिंग मॅनेजर आहे. आज हे जग जे आहे हे मार्केटिंगचं जग आहे. जाहिरातीचं जग आहे. तुम्हाला एखादी वस्तू विकता आली पाहिजे. पुढचा चेंडू लॉब केला जातोय. ऑन साईडला बघायचं आहे. जेलच्या खाली. हो, इज अ गॉन. यस, इज अ गॉन. होय आणि बाद. दुसरा मोहरा बाद होते तंबूमध्ये परततोय. घोडबंदर संघाचा धावसंख्या 17. सोन्याच्या दुकानात जेवढं सोनं विकता येत नाही तेव्हा कधी कधी रोडवरती सादर टाकून सोनं विकलं. हा मार्केटिंग आहे. जाहिरातीचं जग आहे. इथे तुम्हाला त्याचा ब्रँड प्रूफ करावा लागतो. कधी कधी तुम्हाला निव्वळ जाहिरातीतनं बऱ्याच काही गोष्टी तुम्ही एक चांगल्यामध्ये त्याचं चांगलं विकू शकता. तर त्याच बाबतीत मी अरविंद विनायक भोईरचं सांगेन. हा मार्केटिंग मॅनेजर आहे एक मोठ्या ब्रँड कंपनीमध्ये आणि खूप हार्डवर्क केलं. खूप मेहनत करतोय. अविनाश भोईर कॅच कोणाकडनं? रमेश टेंबोवाल्याकडनं 100 रुपये पारितोषिक पप्प्यासाठी आले. पप्प्याचे 4 धेराईगावमध्ये खूप आहेत. चॉप करतोय चेंडूला. कव्हरमध्ये एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 18. अविनाश यस सर 86 पुन्हा एकदा 86 वर येतोय. राईगावाचा मत जे पब्लिकचे मत आहेत वोटिंग चालू आहे. 86 होते मग अशी 87 होतं. 14% पब्लिक म्हणते की घोडबंदर संघ जिंकेल. 86% म्हणते यूट्यूबवरती राई जेम्स बॉन्ड संघ जिंकेल. जेम्स बॉन्ड 007 हॉलिवूडचे टॉपचे पिक्चर आहेत. अविनाश भोईर येत आहेत. आमचे मित्र एक चांगले अकाउंटंट एक चांगले लेखन चांगलं आहे त्यांचं. पंचांची कामगिरी सुद्धा चांगली पार पडली होते. भगवान पाटील जाम फॉर्ममध्ये आहेत. हा अच्छा माझं थोडंसं डोकं कमी चाललं कारण राईगव्हाने 87 धावा पटकावलेत तेव्हा भगवान यांना एनर्जी जास्त आलेली आहे. इज अ व्हेरी हॅपी पर्सन. हमेशा हसते असतात. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला टॅप करतोय. चेंडूला हातात होता मात्र थोडासा प्रयत्न कमी पडतोय. झेल पकडायला पाहिजे होता. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकच धाव पूर्ण होते. थँक्यू रत्नेश. धावसंख्या 19. वोटिंग किती वाढले?
प्रफुल्ल आपला दुसरा मारा घेऊन होते. सेकंड स्पेल 86 टू विन. घोडबंदर वर्सेस जेम्स बॉन्ड राय. वेल बॉल पप्या. प्रफुल्ल धाव संख्या 31. रत्नागिरीचे झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक कमलेश म्हात्रे अध्यक्ष यांच्याकडे दिले जाईल. गडी बाद होते. आणखीन एक मोहरा बाद होते. तंबमध्ये परतते घोडबंदर संघाचा. 3 गडी बाद. धाव संख्या 31. रत्नागर पाटील झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक कमलेश म्हात्रे साहेबांकडनं अध्यक्ष अगदी कोळी संघटनेचे यांच्याकडे दिले जाईल. राजेश पाटीलकडनं पण 500 रुपये. नवीन फलाचा ब्रँड. घोडबंदरचं वोटिंग वाढते. एखाद्या षटकामध्ये 2 ते 3 षटकार, एखाद्या षटकामध्ये एक 20-25 धावा आल्या तर काही तिचं चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं. हे जर तर आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही तुमचं मतं मांडायला काही हरकत नाही, मात्र ती मतं कितपत शक्य आहेत, कितपत खरी आहे हे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर खरं कळतं. गोलंदाज आहे तो प्रफुल्ल. शेवटचा चेंडू फ्लाइट गेलीवरती. षटक संपते. तिसरा गडी बाद आहे. 3 धावा झालेल्या आहेत. 31 अजूनही भरपूर पल्ला काढायचा आहे. 12 चेंडू धावा पाहिजेत. 55. ज्या गतीनं धावा पटकावल्या राई संघानं, ज्या गतीनं राई संघ खेळला, ज्या मोठ्या फटक्यांची आतषबाजी केली राई संघानं, तशी आतषबाजी करण्याचा प्रयत्न केला नाही असं मला म्हणायचं नाही. घोडबंदरकडनं कधी कधी प्रयत्न करून सुद्धा त्याला यश येत नाही. ह्याला म्हणतात तुमचं बॅड लक किंवा कमबॅक. मागे येता तुम्ही. हा कधी कधी सायकोलॉजिकलचा फॅक्टर आहे. तो कधी कधी स्वीकारावा लागतो की 86 धावांचा पाठला करताना कधी कधी खच्चीकरण झालं मनाचं. तसं असं म्हणता येणार नाही. मात्र तसं खेळलं गेलं. तशी सुरुवात झाली घोडबंदरकडनं. गोलंदाज येतोय तो म्हणजे चेतन. भीमर देतोय चेंडूला. थोडासा हवेत चेंडू ठेवला होता. एक धाव पण होते. चेंडू स्ट्राईक एंडला फेकी केला होतोय. आउट आउट आउट. मागे बघायची काही गरज नाहीये. इथे तुम्हाला मागे कोण आहे, फक्त तुम्ही क्रीज मध्ये पोहोचायचं असतं. आणि धाव संख्या 32. चांगला फलंदाज बाद होते. .78 रनिंग साठी धावायसाठी 100 मीटरच्या हुसेन बोल्ट 2.5 वर्ष ते 3 वर्ष कडी मेहनत करतो.
जगातला सर्वात वेगवान धावपटू हुसेन बोल्ट किती आले किती 32 ना 32. चेतन पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू ब्लॉक मध्ये होता. डीप स्क्वेअरकडे चेंडू होता. चांगलं क्षेत्र होते. चेंडू फेक येते. गुड थ्रो अँड गुड फेल. ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग. ॲब्सोल्युटली सुपर. अप्रतिम क्षेत्ररक्षण जेम्स बॉन्ड रायकडनं आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 86 टू विन. पुढचा चेंडू मिडविडकडे येते. एक धाव पूर्ण होते. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती 35. अरुण पाटील जय मल्ला स्पोर्ट्स मालिकावीर बॅट नवघर. राजेश पाटील आमचे मित्र आहेत. हलक्या बॅटनं फुल टॉस करण्याचा प्रयत्न होते आणि कॅच. ब्रायन बाद होतोय. आणखीन एक मोहरा बाद होते घोडबंदर संघाचा. धावसंख्या 35. सागर येतो नवीन फलंदाज. शहाऐंशी धावांचं लक्ष दिलं राई संघ ज्या फलंदाजीमध्ये कमावलंय त्यांनी विचार केला की गोलंदाजीमध्ये सुद्धा कमावायचंय, क्षेत्ररक्षणामध्ये कमावायचंय आणि तेच करते. ह्याला म्हणतात सामन्यावरती पकड. सामना जरी मोठं टार्गेट असलं तरी इझी घ्यायचं नाही, गाफील राहायचं ना हा विचार करतोय आणि त्याच पद्धतीने खेळतोय जेम्स बॉन्ड राई. चेतन चेंडू खोदून काढतोय. पप्प्या तो चेंडूच्या खाली कॉट भिया यासा होय आणि बाद. नवीन फलंदाज भरत वैती. भरत राऊत खूप खुश आहेत. पुढची 22 वर्ष कराराबद्ध केले त्यांना मास्टर्स नाही. चेक. मॅच संपल्यानंतर या ठिकाणी जेवढे कॅप्टन उपस्थित आहेत त्या सर्व कॅप्टननी लगेचच आमच्या मुख्य VIP डायसवर यायचं आहे. लक्षात ठेवा, मॅच संपल्यानंतर लगेचच जेवढे कॅप्टन या ठिकाणी आहेत, ज्या ज्या संघाचे जेवढे कॅप्टन आहेत, फक्त कॅप्टन आपण लगेचच मुख्य VIP डायसवर या. धावसंख्या 35. गडी बाद आहे 6. भरत राऊत. नवीन गोलंदाज योगेश. दुसरा भाऊ येतोय. पहिला भाऊ हा प्रफुल्ल पप्याला रमेश टेंबोच्याकडनं आणखी 100 रुपये येत आहेत. 200 रुपये त्याचे आमच्याकडे जमा आहेत. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खाली राहिला होता. ऑन साइडला ड्राईव्ह करतो चेंडू. 2 धाव पूर्ण करतोय आणि 2 धावसंख्या पुढे सरकते 37. मी मग अशी ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्यांची नावं सांगत होतो. तर मित्र हो, जे लोक सहकार्य करतात, जे आमचे चाहते सहकार्य करतात, त्यांना त्यांची आठवण काढणं, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. राजेश पाटील आमचे मित्र, त्यांच्याकडनं शुद्ध मांसाहारचं जेवण दिलं गेलं आहे. धीरज पुंडलिक म्हात्रे पूर्ण पाणी,
विनायक माची लाला लाला याची कॅप्टनची निवड करताना मुर्द्या संघाची कमिटी जय धारावची आउट ऑफ इंडिया गेली होती कॅप्टनची निवड करताना. म्हणजे फंड किती आहे मुर्द्या संघाकडे विचार करा. पुढचा चेंडू वेल बॉल वेल बॉल. शनिवार रविवार अल्पाहार. धीरज लीलाधर भोईर सर्व चेंडू. मुकेश पाटील राईस दिला गेलाय जेवणासाठी. धनेश प्रभाकर म्हात्रे सर्व संघासाठी फ्रूट अवेलेबल केलेत. वेल बॉल. आणखीन एक चाला चेंडू. गोपेश्वर पंकज भोईर मनोज भोईर. यूट्यूब साठी इंटरनेट नंदकुमार म्हात्रे उर्फ मन्या. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. विजया ड्राईव्ह शूटर बसतोय. राई जेम्स बॉन्ड संघ घोडबंदर संघाला हातवारे करतोय डिवसतोय चिडवतोय. आणि ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स, ह्याला म्हणतात इनिंग, ह्याला म्हणतात परफॉर्मन्स. आणि तोच करतो राई संघ. सो वेल परफॉर्मन्स, वेल बॅटिंग, वेल फिल्डिंग अँड वेल बॉलिंग. तिन्ही क्षेत्रामध्ये राई संघ तरबेज होतोय. आणि विजय होतो राई जेम्स बॉन्ड संघ. एक मातंबर संघावरती मात करतोय या स्पर्धेमध्ये. घोडबंदर संघाला या स्पर्धेतून बाहेर काढतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर कॉंग्रॅच्युलेशन जेम्स बॉन्ड राय. थँक्यू व्हेरी मच. सुरेल मराठी गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी मराठी गाणी चॅनेलला सबस्क्राईब करा. लावू नको डीजे जरा 2 मिनिट. ज्याने आम्हाला सहकार्य केले त्यांची नावं सांगतोय मी. मित्रांनो हे आमचे आधार आहेत आणि आधारात तिथे त्यांचं नाव घेणं हे गरजेचं आहे. नवनिर्वाचित आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं हमेशा आम्हाला सहकार्य असतं. दिलीप पोरवाल सर शेठ लीला कन्स्ट्रक्शन जुना ब्रँड आहे. कन्स्ट्रक्शन बांधकाम क्षेत्रातील एक नाव अग्रगण्य नाव आहे. घनश्याम कृष्णा यश रादर नकाशा आर्किटेक्चर. संदीप पाटील माजी नगरसेवक. कल्पेश जैन शेठ उद्योजक. पंकज भोईर गोपेश्वर भोईर SKJ नेटवर्क. नरेश ओरा शेठ उद्योजक सुदामा कन्स्ट्रक्शन्स. मनीष पाटील गोडदेव उद्योजक. पंकज कुमार महावीर कन्स्ट्रक्शन्स. ॲड रवी व्यास भारतीय जनता पक्षाचे एक मातंबर नेते आहेत. धन्यवाद रवी व्यास सर. प्रवीण ओरा सुदामा कन्स्ट्रक्शन्स. मनीष पांड्या SKJ इंटरप्राइजेस. कल्पेश सावंत समाजसेवक. नरेश महतो समाजसेवक. मनीष हरिकृष्ण पाटील मुर्दा गावातील समाजसेवक आहेत. हमेशा सहकार्य असतं. विनोद म्हात्रे माजी नगरसेवक. मनोहर बुक्कन साई सिद्धी ट्रान्सपोर्ट्स. गिल्बर्ट शेठ प्रथम आमदार. अजिम खोत समाजसेवक. हेमंत शाह एशल शाह उद्योजक. मुरलीधर तुकाराम पाटील समाजसेवक. नवीन शेठ उद्योजक. नंदकुमार भोईर समाजसेवक. राजन शेठच्या बाबतीत म्हणायचं शब्द कमी पडतील. हमेशा आम्हाला सहकार्य असतं. हॉटेल वेज सागर भाईंदर यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य आलेलं आहे. हे जुना बॉल द्या ना. जुना बॉल द्यायचा खेळायला. कुणाल यांनी पंचांची कामगिरी जाण्यासाठी मैदानात उतरायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कुणाला जाते. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच जाते प्रफुल्ल. किती स्कोर आहे. 7 चेंडूत 1 विकेट. 31 धावा आणि 1 विकेट. जयेश म्हात्रे समाजसेवक. विशाल म्हात्रे समाजसेवक. क्लासो फर्नांडिस समाजसेवक. सुजित धर्मे समाजसेवक. धनंजय पाटील समाजसेवक. चेतन पाटील जुचंद्र. सोनू चौरसी आमचे मित्र आहेत आर्मीमध्ये आहेत. यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुणाल शहा उद्योजक. कल्पेश पाटील समाजसेवक. जितू मेहता. बाबूराव सातपुते उद्योजक. हजरत शेख नंदकिशोर म्हात्रे मन्या यांच्याकडनं सहकार्य आलेलं आहे. यार मोहम्मद फर्निचर. जर कोणाला स्वस्त आणि चांगलं फर्निचर पाहिजे असेल मजबूत टिकाऊ फर्निचर तर यार मोहम्मद फर्निचरमधनं आपण फर्निचर घेऊ शकता. धन्यवाद.
आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा सामना धावतो नाही होतील माझे सहकारी मित्र. भरत राऊत हॅलो कुणाल पंचांची कामगिरी करायला. कुणाल हे प्रफुल्ल मॅन ऑफ द मॅच. मॅच किती ओव्हरची. ए भरत भरत मॅच किती ओव्हरची. दिवस दमट आहे दिवस आज नाही होणार. हॅलो भरत 5 ओव्हरच्या मॅच होतील का. केशनाथ भोईर मॅच होतील 5. थांब 2 मिनिटं माझा माईक सुपूर्द करतो भरत परतकडे. कॅप्टन गोरदेव टीम कॅप्टन या जरा निलेश पाटील. कारण हा निर्णय देण्या अगोदर मी कमिटी मेंबर्सला विचारत होतो आयोजकांच्या. त्यांनी 5 म्हटलं म्हणून आम्ही 5 ओव्हर म्हटलं. इथे निर्णय घेतला जातो 4 ओव्हरची मॅच असेल ही. कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस होणार नाहीत असं आयोजकांनी निर्णय घेतला आहे. निलेश पाटील तुम्ही तुमचा डिसिजन चेंज करू शकता. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस तुम्ही जिंकलात. काय करता. क्षेत्ररक्षण घेता का. ओके 4 ओव्हरचीच मॅच असेल. बोलतोय तुम्हाला मी एवढं तर बोलतोय नाही होणार 5 ओव्हरच्या मॅच. सामना 4 षटकांचा राहील कारण दिवस छोटे आहेत. दुसरी गोष्ट असं की हा दिवस आजचा जो आहे ना तो वातावरणामध्ये गढूळपणा जास्त आहे. सूर्यप्रकाश कमी आहे त्यामुळे अजून लवकर अंधार पडेल. तर दोन्ही संघाने एकमतानं सहकार्य करावं. प्रफुल्ल तुझे 200 रुपये घेऊन जायचे. रमेश टेम्पोवाल्याकडनं आलेले. आगरी कोळी संघटनेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे इथे बसलेले आहेत. सर वेलकम अँड थँक्यू. प्रफुल्ल अरे मीच देतो तर ना तू. वेल डन. लिपिक अभिनव कॉलेजचे वरिष्ठ लिपिक अविनाश भोईर यांचा सन्मान केला जातोय शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. गोडदेवची आहेत दिली पाहिजे. सामना 2 मिनिटं 1-2 मिनिटं थांबा. अविनाश भोईर अभिनव शेतकरी शिक्षणचे वरिष्ठ लिपिक. रमाकांत पाटील ते बसलेत आमचे मित्र आहेत. क्रिकेट गाजवलंय. या आग्राचे शिलोत्रे आहेत ते मेन आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये भरपूर